PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. अमरावती शहराच्या भविष्यातील विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवत नवीन अमरावती या भव्य एकीकृत विकास योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारपुढे सादर करण्यात आल्याची माहिती खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली. राजापेठेतील त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजकमल चौकासमोरील सुमारे 60 वर्षे जुना रेल्वे उड्डाणपूल जीर्णावस्थेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, शैक्षणिक अडथळे, व्यापारी अडचणी तसेच नागरिकांना गंभीर गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन आराखडा तयार करून रेल्वे मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत राजापेठ पोलीस स्टेशनच्या मागे नवीन रेल्वे स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव असून उड्डाणपूल न उभारता पर्यायी रस्त्यांचे जाळे विकसित करून वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. शहराला जोडणारे प्रमुख रस्ते थेट रेल्वे स्टेशनला जोडण्यात येणार असल्यानं वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. त्याचमुळे जुना जर्जर पूल हटवून सरळ, रुंद आणि आधुनिक रस्ते प्रस्तावित करण्यात आले असून त्यामुळे जलद, सुरक्षित व सुरळीत वाहतूक शक्य होणार आहे. रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण, नवीन प्लॅटफॉर्म आणि नेक्स्ट जनरेशन मॉडेल स्टेशन संकल्पनेनुसार विकास करण्याचाही समावेश या प्रस्तावात आहे. या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना माहिती देण्यात आली आहे. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशीही चर्चा झाली असून लवकरच या प्रस्तावास मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात येण्याचं डॉक्टर बोंडे यांनी सांगितलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अमरावतीचं डिव्हिजन त्या रेल्वे पुलामुळे आणि रेल्वे लाईनमुळे मोठ्या प्रमाणात होते. आता तो रेल्वे पूल नादुरुस्त असल्यामुळे त्याला पाडणं आवश्यक आहे असं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी, स्ट्रक्चरल इंजिनियरनी सगळ्यांनी सांगितलं. खूप आवडला आणि त्यांनी अश्विनीजी वैष्णव यांना सुद्धा पत्र लिहिलं. हे नितीनजी गडकरी यांचं पत्र अश्विनीजी वैष्णव यांना. त्याच्यानंतर मी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे घेऊन गेलो. आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा रिकमेंड केलं की हा वेदांश खंडेलवाल म्हणतो ते तपासून पहा आणि तसं जर केलं तर खूप चांगलं होईल. पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे पण गेल्यानंतर पालकमंत्र्यांनी सुद्धा अश्विनीजी वैष्णव यांना पत्र दिलं आणि त्यांनी सुद्धा त्याबाबत बैठक लावण्याकरता सांगितलं. आता मी वेदांशला विनंती करतो की त्यांनी हे सगळं समजावून सांगा. नवीन अमरावती ही शहराच्या विकासाची भव्य सुरुवात आहे असंही ते म्हणाले. यावेळी प्रकल्पाला आकार देणारे खंडेलवाल यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर गोरमाडे यांची रिपोर्ट, अमरावती. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.